तुम्ही स्वतःला हिंदू मानता पण नियमितपणे मंदिरात जात नसाल तर तुम्ही हिंदू नाहीत का? आता खुद्द सर्वोच्च न्यायालयानं या अत्यंत संवेदनशील विषयावर सर्वात महत्त्वाची टिप्पणी केली आहे. सर्वोच्च न्यायालय नेमकं काय म्हणाले सांगतो, पण त्या अगोदर थोडक्यातला फॉलो करा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील 9 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर धार्मिक स्वातंत्र्याबाबत एक महत्त्वाची सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलं की हिंदू धर्म ही केवळ एक पूजा पद्धती नसून ती एक महान जीवनशैली आहे. सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती नागरत्ना यांनी नमूद केलं की हिंदू असण्यासाठी एखाद्या व्यक्तीनं मंदिरात जाणं किंवा विशिष्ट धार्मिक विधी करणं अजिबात अनिवार्य नाही. त्यावर अधिक स्पष्टीकरण देताना सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले की एखाद्या व्यक्तीनं आपल्या झोपडीत किंवा आपल्या घरात फक्त एक दिवा लावला तरी त्याची आपल्या धर्मावरील श्रद्धा सिद्ध करण्यासाठी तेवढंच पुरेसं आहे. म्हणजेच हिंदू धर्मावरील तुमची निष्ठा ही तुमच्या कृतीतून आणि जीवन जगण्याच्या पद्धतीतून ठरते, केवळ मंदिरात जाऊन नाही. न्यायालयानं दिलेल्या या निर्णयामुळं धर्माची व्याख्या आता अधिक व्यापक आणि उदार झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विधानामुळं कोट्यवधी भाविकांना मोठा दिलासा मिळाला असून धर्माकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन समाजासमोर आला आहे. तुम्हाला काय वाटतं? हिंदू असण्यासाठी मंदिरात जाणं खरोखरच आवश्यक आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी थोडक्यातला फॉलो करा. बातमी म्हणजे थोडक्यात.